हॅलो हॅलो प्रवास गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि गोपाल राधा रमण हरि गोविंद
अशा प्रकारे ती पुतना मावशी हॅलो गोकुळामध्ये आलेली आहे. माझा आवाज व्यवस्थित त्याला परत बिघडला बघ. मग असं हॅलो हॅलो श्री राधे. हॅलो सगळं करून टाकलं बघ. हॅलो विकू दे ना थोडं त्यांना. हॅलो 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 हां हां हॅलो हॅलो श्री राधे. हॅलो 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 श्री राधे याच्याकडे बघ जरा. श्री राधे श्री राधे. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. श्री सद्गुरुदेव भगवान की जय. पुतना मावशी जी आहे लालाला आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. त्या ठिकाणी भगवान महादेवाचं स्मरण कृष्ण कन्हैयाने लालाने केलेलं आहे. भगवान महादेवाने ते 20 प्राशन केलेलं आहे. हा भाव आहे. त्याच्यानंतर परमात्मा जे आहेत त्या परमात्म्याने दूधही प्यालेले आहे, विषही प्यालेले आहे, रक्तही प्राशन केलेलं आहे आणि पुन्हा पंचप्राण ओढू लागलेले आहे. त्यावेळेला मात्र शुकाचार्य म्हणतात तिच्या मर्मस्थळावरती वेदना होऊ लागल्यानंतर ती मोठ्याने ओरडू लागलेली आहे. सामंचमंचालमिती प्रभाषिणी निष्पिद्यमानाखिल जीव मर्मणि विवृत्त नेत्रे चरणो भुजो मोहो प्रस्मिन्न गात्रा क्षिपतिरोरः. मुंच मुंच म्हणून मोठ्याने ओरडू लागले. अरे कन्हैया सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी, मी तुझी रे मावशी, मी तुझी रे मावशी. सोड सोड ऋषिकेशी मी तुझे मावशी, मी तुझे मावशी, मी तुझे मावशी. सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी, सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी, मी तुझी रे मावशी.
रे मावशी सोड सोड ऋषिकेशी मी तुझी रे मावशी. ती पुतना मावशी मुंच 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 म्हणून मोठ्याने ओरडू लागली. मुंच म्हणजे मला सोड, मला सोड. मुंच ही त्या पुतना मावशीची प्रार्थना समजून परमात्म्याने तिला मुक्ती प्रदान केलेली आहे. धात्रोचित गती त्या पुतना मावशीला आज परमात्म्याने प्रदान केलेली आहे की अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसयापाययदप्यसार्भिः देवे गतिं धात्र्युचितां ततोऽन्यं संवादयालो शरणं व्रजेम. बघा, गोड प्रसंग आहे. आज पुतना मावशीला बालकृष्णाने धात्र्योचित गती म्हणजे जी गती पुढे यशोदा मैयाला द्यायची होती, जी गती पुढे देवकी मैयाला द्यायची होती, ती आजच या पुतना मावशीला प्रदान केलेली आहे. अशा प्रकारचा दयाळू अंतकरणाचा परमात्म्याशिवाय कोण असणार आहे? त्या परमात्म्याने त्या मावशीमध्ये कोणता गुण पाहिलेला आहे? त्या मावशीमध्ये, पुतना मावशीमध्ये एकही गुण नाही, सगळे दुर्गुण आहेत. म्हटले मग ही जी पुतना मावशी आहे तिचा उद्धार का बरं केला असेल परमात्म्याने? म्हटले ती फार मोठं समाजकार्य करत असेल. म्हटले ती फार मोठं समाजकार्य करत नव्हती, काही नाही. मग तिचं काम काय होतं? म्हटले पोतान नयती, लहान लहान पुत्रांना बालकांना पळवून न्यायचं हे तिचं काम होतं. म्हटले फार पवित्र असेल म्हणून परमात्म्याने तिचं कल्याण उद्धार केला असेल. म्हटले असंही नाही. पोत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी अजिबात पवित्र नाही ती पोतना, कुठल्याही अंगाने ती पवित्र नाहीये, अशी ती पोतना मावशी. पोतना पवित्रही नाही, कामही तिचं चांगलं नाही. म्हटले उच्च कुळामध्ये, चांगल्या कुळामध्ये तिने जन्म घेतला असेल म्हणून परमात्म्याने तिचा उद्धार केला असेल. म्हटले असंही नाही, राक्षसी, राक्षस कुळामध्ये जन्म घेतलेला आहे. म्हटले तिचा आहार चांगला असेल, आहारावरती बरंच काही अवलंबून आहे. जसं पाणी प्यावं तशी वाणी होत असते, जसं अन्न खावं तसं मन होत असतं. म्हणून आहाराला फार महत्व आहे. आहार कोणता घेतला पाहिजे, म्हणून तिचा आहार व्यवस्थित असला पाहिजे, सात्विक आहार असला पाहिजे. म्हणून परमात्म्याने तिचं कल्याण केलं, उद्धार केला. म्हटले असंही नाही, रुधिराशन, ती लहान लहान बालकांचं रक्त प्राशन करायची. म्हटले तिची भावना चांगली असेल, कारण परमात्मा जो आहे ना तो बाकी काही पाहत नाही, पण भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. हा देव भावाचा भुकेला, तो भावाचा भुकेलेला आहे, तो बाकी काही पाहत नाही. म्हणून तिच्या अंतकरणातला भाव चांगला असेल, भावना चांगली असेल. म्हटले असंही नाही, तिची भावना सुद्धा चांगली नाहीये. भावना काय आहे तर जिगांसया ते हरे, लहान लहान मुलांना हरण करून चोरून नेण्याची भावना आहे. भावना सुद्धा चांगली नाही. मग म्हटले हा दयानिधी परमात्मा कोणत्या गुणावरती या मातेच्या प्रसन्न झाला आणि तिचा उद्धार केला? तर शुकाचार्य म्हणतात सनम दत्वाप सद्गतिम. परमात्मा म्हणतात ही जी मावशी आहे कशी का असेना, परंतु तिचा व्यवहार मात्र माझ्या देवकी मैयासारखा आहे, यशोदा मैयासारखं आहे. म्हणून जी गती देवकी मैयाला, यशोदा मैयाला द्यायची ना, ती आजच या पुतना मावशीला मी प्रदान करतो. म्हणून आज त्या पुतना मावशीचा परमात्म्याने उद्धार केलेला आहे. बोलिये कृष्ण कन्हैया की जय. इकडे गौरव बाबा जे आहेत मथुरेला गेलेले आहे, तिकडे ही पुतना मावशी जी आहे परमात्म्याने तिचा उद्धार केला. मरणाच्या वेळेला हे राक्षस रूप, राक्षस लोक जे आहेत ना म्हणतात आपलं असली रूप धारण करतात. मग मरणाच्या वेळेला
त्या पुतना मावशीने आपलं असली रूप प्रगट केलेलं आहे. ती राक्षसी, तिचं ते स्वरूप, धिप्पाड देहाची ती पुतना मावशी. किती उंची होती तिची? 6 कोस उंचीची ती पुतना मावशी. 6 कोस किती किलोमीटर झाले? 6 त्रिक 18 किलोमीटर एवढी मोठी ती पुतना मावशी. त्या कन्हैयाला घेऊन मथुरेच्या दिशेने जात असताना कन्हैयाने विचार केला की पुतना मावशी तर मला मथुरेला घेऊन चालली, मथुरेला तर मला एवढ्या लवकर जायचं नाहीये. मग स्टेरिंग वळवली कन्हैयाने आणि ती पुतना मावशी जी आहे गेल्यानंतर कन्हैयाने विचार केला ही जर अशी मरून पडली ना, गोकुळावरती जर पडली तर सगळं गोकुळ साफ करून टाकेल, एवढ्या मोठ्या देहाची. मग कन्हैयाने तिला दूर जंगलामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी धडाम दिसते जमिनीवरती तिचं धड पडलेलं आहे. ती त्या पृथ्वी तलावरती पडल्यानंतर शुकाचार्य म्हणतात धरती हिल गई परीक्षिती. संपूर्ण पृथ्वीमध्ये धरतीवरती एका वेळेला भूकंप झालेला आहे. एकाच वेळेला भयंकर असा मोठा आवाज झालेला आहे. ती मोठ्याने ओरडलेली आहे आणि त्याच्या त्या ओरडण्याने दश दिशा गुंजून गेलेल्या आहेत. एवढा मोठा आक्रोश आवाज त्यावेळेला झालेला आहे. आवाज कशाचा येतो आहे म्हणून पाहण्याकरता यशोदामय्या धावत धावत घाबरत त्या पाळण्याकडे जाते. जाऊन पाहते तर पाळण्यामध्ये लाला नाहीये, ती देवी सुद्धा नाहीये. घाबरली, मोठ्याने बघ छाती बडवून ओरडू लागली. बाहेर येऊन पाहते तर दूर अशी ती पहाडासारखी ती पुतना मावशी मरून पडलेली दिसते. माझ्या कन्हैयाला वाचवा, माझ्या कन्हैयाला सोडवा ओरडू लागलेले आहे. मग जे गोपाळ होते गोकुळातील रक्षणाकरता नंदबाबांनी ठेवलेले ते आले. त्या सर्वांनी लालाला उतरून घेतलेलं आहे. तेवढ्यामध्ये मथुरेवरून नंदबाबा गोकुळामध्ये आले. आल्यानंतर सर्वच्या सर्व गोपाळ नंदबाबांच्या पुढे गेले आणि म्हटले अरे नंदबाबा, नंदबाबा तुझ्या घरी एक मोठी राक्षसी आली होती. नंदबाबा घाबरले. फिर म्हटले बघ ती राक्षसी तर मरून पडलेली आहे, पण तुझा लाला मात्र सुरक्षित आहे. माझा लाला तर सुरक्षित आहे ना. गोपाळांनी सांगितलं नंदबाबा चिंता करण्याचं कारण नाही, तुझा लाला बिलकुल सुरक्षित आहे. आणि मग नंदबाबा म्हणतात पाहिलं गोपाळांनो, माझ्या भजनाचा प्रताप. माझा मित्र वसुदेव, त्या वसुदेवाने शंका उपस्थित केली होती की तू इकडे तिकडे मथुरेमध्ये फिरू नको, तू लवकर घरी जा, तुझ्या घरी लवकरच काहीतरी संकट येतंय. त्याची एक एक गोष्ट पक्की निघाली, सत्य निघाली. आणि जसं माझ्या मित्राने शंका केली ना संकट येण्याची, तसं मी भजन चालू केलं, विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, हनुमान चालीसा सुरू केली, जय हनुमान ज्ञान गुण सांग. पाहिलं माझ्या भजनाचा प्रताप. ती राक्षसी मरून पडलेली आहे. त्या हनुमंताने बजरंग बलीने माझ्या लालावरचं संकट दूर केलेलं आहे. मग गोपाळ म्हणू लागले हा नंद बाबा, तरीच आम्ही बराच वेळचा विचार करत होतो की ही राक्षसी जी आहे मरून कशी पडली असेल. बिलकुल सीधीच्या सीधी पडलेली, जशीच्या तशी, दडप बसली नाही, ऍक्सिडेंट झाला नाही, ठोकर खाल्ली नाही, जशीच्या तशी एकदम पडलेली आहे. मेली कशी असेल याचा आम्ही विचार करत होतो. पण आता लक्षात आलं की तो तुझ्या भजनाचा प्रताप आहे. तू देवाचं भजन केलं आणि देवाने त्या राक्षसीला मारलं. नंदबाबा म्हटले गोपाळांनो, आपले आपले कुऱ्हाडी हत्यारे घेऊन या. सर्व गोपाळ ते आपले आपले हत्यारे घेऊन आले. त्या धडाचे वेगळे वेगळे भाग केलेले आहेत आणि त्याच्यावरती सरपण टाकून ते दहन केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतात राजन, हे परीक्षिती 6 महिने ते धड जळत होतं. आणि जळत असताना शुकाचार्य म्हणतात राजन, त्याच्यातून दुर्गंध येत नव्हती, सुगंध दरवळत होता. परीक्षिती राजाला आश्चर्य वाटलं. म्हटले महाराज, ती राक्षसी आणि तिला पेटवून दिल्यानंतर, तिचं दहन केल्यानंतर त्याच्यातून सुगंध दरवळत होता, दुर्गंध येत नव्हता. म्हटले नाही, काय कारण? त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात अरे राजन, आता ती जी राक्षसी आहे
तिला राक्षसी कोण म्हणेल, दुष्टा कोण म्हणेल? का बरं? म्हटले आता तिला परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे. परमात्म्याचा स्पर्श ज्याच्या जीवनामध्ये होतो त्याच्या जीवनाला सुगंध प्राप्त होतो. बोला राधे राधे. परमात्म्याचा स्पर्श कोणाला होतो? जो देवाचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, भजन करतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला परमात्म्याचा स्पर्श होत असतो आणि त्याचं जीवन सुगंधित होत असतो. ही तर अशी भाग्यशालिनी आहे, हिने तर परमात्म्याला घेऊनच आपला प्राण सोडलेला आहे, आपल्या गोदमध्ये घेतलेला आहे. आता तिला राक्षसी पापिनी कोणी म्हणणार नाही, अतिशय पवित्र झालेली आहे, परमात्म्याचा संग केल्याने. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. अशा प्रकारे पुतनावधाची ही कथा या ठिकाणी संपन्न होते. या कथेची फलश्रुती शुकाचार्यांनी शेवटी सांगितलेली आहे एका श्लोकामध्ये. जो कोणी ही कथा श्रद्धेने वर्णन करेल, जो कोणी श्रवण करेल, त्याला भगवंताची पराभक्ती प्राप्त होईल. एतत् पूतना मोक्षम, एतत् पूतना मोक्षम कृष्णस्यार्भकमद्भुतं शृणुयात् श्रद्धया मर्तो गोविन्दे लभते रतिं, गोविन्दे लभते रतिं. भगवंताची पराभक्ती त्या भक्ताला प्राप्त होते, ही या कथेची फलश्रुती आहे. बोला राधे राधे. त्याच्यानंतर एक दिवस यशोदा मैया जी आहे आपल्या लालाला स्तनपान करत असताना अचानक एक राक्षस चक्रवाताचं रूप घेऊन आलेला आहे. तृणावर्त गोल गोल आंधीचं रूप घेऊन आलं. कन्हैयाने पाहिलं आणि विचार करू लागले, ओ हो, मामाजीने उडन खटोला भेज दियो, उडतं खेळणं पाठवलेलं आहे. पण विचार करतात मैया सोडायला तयार नाहीये. मग लालाने लीला केली, आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. एवढं वजन वाढवलं की यशोदा मैया मांडीवरही घेऊ शकेना. यशोदा मैयाला मोह झाला. यशोदा मैया विचार करते, माझा हलका फुलकासा लाला अचानक एवढा भारी कसा झालेला आहे. यशोदा मैयाला भ्रम झाला. मैया विचार करते की माझं दूध पिऊन पिऊन हा भारी झालेला आहे. मग लालाला म्हणते, अरे लाला, तू या अंगणामध्ये खेळून जरा वजन हलकं कर, मग मी पुन्हा तुला पाहिजे. लालाला सोडलेलं आहे आणि घरातलं काम करण्याकरता यशोदा मैया आतमध्ये गेल्यानंतर ती संधी साधली तृणावर्ताने. लालाला उचललं, आपल्या खांद्यावरती घेतला आणि मथुरेच्या दिशेने निघाला. जात असताना लालाने त्याचे लांब केस पकडले आणि गोकुळाच्या दिशेने फिरवलेले आणि मग त्याच्या पाठीवरती, त्या खांद्यावरती बसून सर्व गोकुळाची ब्रजची पाहणी करू लागले. हे प्रेम गली, ही चिपी गली, हे सुदामाचं घर, हे बिल्वमंगळाचं घर, हे उमाताईचं घर, हे राठोड काकूंचं घर, हे सावत काकूंचं घर, हे थोरात काकूंचं घर, हे वाघमारे काकूंचं घर, हे साखरे आजीचं घर, हे श्यामताईचं घर, हे प्रेमताईचं घर. बरं का पप्पा साहेब, सगळं कुठं बसून पाहतात? हे त्या तृणावर्ताच्या खांद्यावरती बसून सर्व गोकुळाची, सर्व ब्रजची पाहणी करू लागली. पण त्या तृणावर्तालाही भ्रम झाला, मोह झाला. तोही विचार करतो, माझ्या खांद्यावरती जो लाला आहे तो एवढा जड कसा लागू लागलेला आहे. देवाने तिथेही वजन वाढवायला सुरुवात केली. त्याच्या ध्यानात आणून द्यायचंय ना की तू कोणाला घेऊन चाललाय. वजन वाढल्यानंतर त्यालाही मोह झाला, भ्रम झाला आणि विचार करतो, मी लालाच्या चक्करमध्ये घाईघाईमध्ये नंदाच्या अंगणातील काळा पत्थर दगड तर घेऊन चाललो नसेल. देवाला राग आला. देव विचार करतात, माझे भक्त दगडामध्ये सुद्धा देव पाहतात आणि हा मूर्ख साक्षात परमात्मा मी असताना माझ्यामध्ये दगड पाहतो. चला म्हटले, दगड बुद्धीच्या या मूर्खाची खोपडी दगडावरती आपण ठीक करूया. देवाला सगळं करता येतं. दगडात देव पाहतो
त्यांना दगडातही देवाचं दर्शन होतं आणि देव त्यांना भेट देतो, दर्शन देतो. आणि जे साक्षात देव असतात त्या देवातही दगड पाहतात तर त्यांची खोपडी देव नीट करतो. आज पूर्णावर्ताची खोपडी कन्हैयाने नीट केलेली आहे. जोरात त्या खडकावरती त्याची खोपडी आपटली आणि त्याचा उद्धार केलेला आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. अशा प्रकारे तृणावर्ताचाही उद्धार केलेला आहे. असंच एक दिवस यशोदा मैया जी आहे तिने सर्व आपल्या गल्लीतील गोकुळातील सर्व मैत्रिणींना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्या गवळणींना सांगितलं, आज बुधवार आहे, आज माझ्या लालाचा जन्मदिवस आहे. यशोदा मैया नित्य काही ना काही निमित्त करून घरी उत्सव साजरा करायची. मग अष्टमी असेल, बुधवार असेल, रोहिणी नक्षत्र असेल, काही निमित्त असेल. असंच एक दिवस सर्व गवळणी गोपिका यशोदा मैयाच्या वाड्यावरती आल्यानंतर सर्वच्या सर्व मग एकत्रित आल्या आणि बोलू लागल्या. बोलत असताना मोठा आवाज होऊ लागला, मोठा गोंगाट होऊ लागला. यशोदा मग त्यांच्याकडे गेली आणि त्या गवळणींना म्हणू लागले, हे बघा गोपीनो, तुम्ही जास्त गोंधळ करू नका. मी आत्ताच लालाला नाहू घालून झोपवलेला आहे. तो जर जागा झाला तर तुम्हाला भजन करू देणार, म्हणून तुम्ही आवाज करू नका. ते गोपी नाराज झाल्या. ते गोपी म्हणतात, यशोदे, तुला जर लालाला झोपवायचं होतं तर आम्हाला कशाला बोलावलं? आम्ही काही आमच्या मताने आलो नाही. तू म्हणली माझ्या घरी भागवत आहे म्हणून आम्ही सगळे आलो. आता आम्ही सगळे एकत्रित आलो म्हणजे बोलणारच, बोललो म्हणजे आवाज होणारच. गोपी नाराज झाले. यशोदा मैया म्हणते, गोपींनो नाराज होऊ नका, मी माझ्या लालाचा पाळणा मागच्या बगीच्यामध्ये नेऊन ठेवते. मग लालाचा तो पाळणा उचलला, बैलगाडीच्या खाली पाठीमागे बागेत नेऊन ठेवला. त्या ठिकाणी नेऊन ठेवल्यानंतर लाला विचार करतात, म्हटले वा, ज्याच्या नावाने भजन चालू आहे, ज्याच्या नावाने ही गीत चालू आहेत, त्याला मात्र इकडं बैलगाडीच्या खाली पाठीमागे आणून ठेवलंय. हे देवाला पसंत नाही. देवाने उच्च स्वरामध्ये रडायला सुरुवात केलेली आहे. उचुरव्यवस्थितमतीं गोपान गोपिष्यबालकः रुदतानेन पादेन क्षिप्तमेतं संशयः. उच्च स्वरामध्ये रुदन करायला सुरुवात केलेली आहे.
सुरुवात केल्यानंतर कोणाचंही लक्ष नाहीये त्या ठिकाणी. तेवढ्यामध्ये शकटासूर नावाचा राक्षस आला, छकड्याचं रूप घेऊन, आणि कन्याचा पाळणा ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी आला आणि तो शकट्याच्या त्या शकटा जो आहे त्याच्या रूपाने दाबू लागलेला आहे. लालाने लीला केली, तिची बैलगाडी आहे, दाबू लागल्यानंतर जोरात एक लाथ मारली आणि बैलगाडी आकाशामध्ये उडून गेली. धाड 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 ते मटके जे ठेवलेले होते बैलगाडीत ते पडल्याचा फुटल्याचा आवाज येऊ लागला. यशोदा मैया धावतच त्या ठिकाणी आली. येऊन पाहते बैलगाडी मोडून पडलेली आहे. घाबरली, त्या लालाच्या पाळण्याजवळ गेली, लालाला उचललं आणि त्याला आपल्या अंकाला लावू लागलेले आहे, बोलायला लागलेले आहे. अशा प्रकारे परमात्म्याच्या दिव्य अशा लीला आहेत. लीला अनंत आहेत, आगाध आहेत. 3 तासामध्ये तर सगळ्या लीला संपणार नाही, एवढ्या आगाध आहे. त्या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि शारदा मैया सर्व काळ लिहिण्याकरता जरी बसली तरी सुद्धा ह्या खोड्या संपणार नाही, एवढ्या आगाध खोड्या आहेत. बोलिये बालकृष्ण भगवान की. त्याच्यानंतर भगवंताची नामकरण लीला आहे, त्याचे वर्णन आहे. वसुदेव विचार करतात, मी माझ्या लालाला रक्षणाच्या हेतूने गोकुळामध्ये तर सोडून आलेलो आहे, पण नामकरण संस्कार झाले की नाही हे काय अजून ऐकलं नाही. मग वसुदेव गर्गाचार्यांकडे गेले आणि गर्गाचार्यांना म्हटले, आचार्य माझ्या लालाचे संस्कार तुम्ही करून घ्या. कारण जीवाच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार शास्त्राने सांगितलेले आहेत. 16 संस्कार असतात जीवाच्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये हा नामकरण संस्कार सोहळा आहे. आणि हा सोहळा करत असताना कोणीतरी महात्मा असावा. मग तुमच्यासारखा महात्मा जर असेल तर अति उत्तम आहे, आनंद आहे. गर्गाचार्य त्या ठिकाणी वसुदेवांना म्हणतात, हे बघ वसुदेवा, तुला माहिती आहे मी यादवांचा पुरोहित आहे, म्हणून उघड तर तुझ्या मुलाचे नामकरण संस्कार करू शकत नाही, पण गुपचूप त्या ठिकाणी गोशाळेमध्ये जाऊन नामकरण संस्कार करून येऊ शकतो. त्या ठिकाणी गेले. गोशाळेमध्ये ह्या दोघीही माता आपल्या आपल्या लालांना घेऊन गेलेल्या आहेत. जात असताना यशोदा मैया आणि रोहिणी मैया विचार करतात, का ग आपल्याकडे जो लाला आलेला आहे तो असली आहे का नकली आहे, जरा त्याची परीक्षा घेऊन पाहिलं पाहिजे. आपल्याकडे बाबा तर रोजच येतात ना, आणि बाबांची काही कमी नाहीये, खूप बाबा झालेत. मग हा बाबा जो आहे याची जरा परीक्षा घेऊन पाहूया. म्हणून आपल्या आपल्या लालांची अदला बदली केली. यशोदा मैयाने आपला लाला रोहिणी मैयाकडे दिला, रोहिणी मैयाने आपला लाला यशोदा मैयाकडे दिला, आणि दोघी आपल्या आपल्या लालांना, घेतलेल्या लालांना घेऊन मांडीवर घेऊन समोर बसल्या. गर्गाचार्यांनी पाहिलं, यशोदा मैयाच्या मांडीवरती पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा तर रोहिणीचा आहे, आणि रोहिणी मातेच्या मांडीवरती जो लाला आहे तो यशोदेचा आहे. पण म्हटले, मला ही आदला बदली का बरं दिसते? मनामध्ये शंका आली. गर्गाचार्याचा विचार करतात, या दोघी माझी परीक्षा तर पाहत नसतील, पण म्हटले देवाची इच्छा परीक्षा पाहत असतील तर आपणही त्यांना दाखवून दिलं पाहिजे. यशोदा मैया म्हणते, बघा यशोदा मैयाच्या मांडीवरती जो लाला आहे ना त्याच्याकडे पाहिलं, आणि रोहिणी मातेच्या मांडीवरती जो लाला आहे त्याच्याकडे पाहिलं तर पाहतच राहिले. त्यांना भाव समाधी लागली. का बरं? कारण त्याचं स्वरूपच असं आहे, पाहिली यावे लावी बैसे जीवी गरोली. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर भाव समाधी लागली गर्गाचार्यांना. बराच वेळ झालं, पापणी सुद्धा हरला नाही. यशोदा मैया घाबरली. यशोदा मैया रोहिणीला म्हणते, का ग रोहिणी, या बाबाला अचानक काय झालं?
आतापर्यंत चांगला होता, चांगला बोलत होता, आणि अचानक त्याचं हलणं डोलणंही बंद झालं, त्याची पापणी हलना, नाकाजवळ हात नेऊन पाहिजे. यशोदा मैया म्हणते, रोहिणी, माझ्या असं लक्षात येतंय की आता त्याचा श्वासही चालना, श्वास सुद्धा बंद झालाय. मग मात्र घाबरली आणि मोठ्याने ओरडली आणि म्हटली, अरे बाबा. बाबांना हलवलं आणि मग समाधीतून बाहेर आले आणि यशोदेला म्हणतात, हा मैया, आम्ही तुझ्या लालांच्या नावाचा विचार करत होतो. यशोदा मैयाने दीर्घ श्वास टाकला. म्हटले, हे भगवान, अरे बाबा, तू काय असा विचार करत होता? तर मीच विचारात पडली, बाबा आहे की गेला. गर्गाचार्य म्हणतात, यशोदे, तुझ्या मांडीवरती जो लाला आहे ना, त्या लालाचं यावेळेला मी नाव ठेवतो राम. पण याच्या ठिकाणी खूप बळ असेल म्हणून याला बलराम या नावाने सर्व जग ओळखेल. संकर्षण आधीही याची नावं असतील, याला संकर्षण नावानेही जगामध्ये ओळखतील. यशोदा मैयाला घाई झाली होती आपल्या लालांच्या नावांचं ऐकण्याची. यशोदा मैया म्हणते, ठीक आहे, या लालाचं नाव तुम्ही बलराम ठेवलेलं आहे, पण माझ्या या लालाचं नाव काय ठेवलेलं आहे? त्यावेळेला गर्गाचार्य म्हणतात, मैया, याच्या नावांचं काय सांगावं? याचे तर हजारो नाम वेदशास्त्रामध्ये भरून पडलेले आहेत. गोपाल सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम. यशोदा मैया म्हणते, अरे बाबा, याच्या हजार नावांचं मला काय करायचं आहे? मला एक अच्छोसो, छोटोसो, नेकसो, गोड असं नाव सांगा. गर्गाचार्य म्हणतात, यशोदे, हा जो तुझा लाला आहे ना, हा तुझा नसून कोणाचा आहे? वसुदेवाचा. म्हणणार तेवढ्या देवाने मांडीवरून मान हलवली. आत्ताच सांगायचं नाही, फार गडबड होईल. देवाने मान हलवल्यानंतर गर्गाचार्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी ते वाक्य तसंच फिरवलं आणि म्हटले, यशोदे, हा जो तुझा लाला आहे ना, मागच्या काही जन्मामध्ये तो वसुदेवाचा होता. यशोदा मैया म्हणते, या जन्मामध्ये तर तो माझाच आहे. गर्गाचार्य म्हणतात, हा यशोदे, या जन्मामध्ये बिलकुल तो तुझाच आहे, अजिबात शंका घेऊ नको. यशोदा म्हणते, मग मला मागच्या जन्माचं काय करायचंय? या जन्मामध्ये तर तो माझाच आहे ना. हा बिलकुल तुझाच आहे. ठीक आहे. आणि या वेळेला तुझ्या या लालाचं नाव मी ठेवतो कृष्ण. यशोदा मैया म्हणते, हे भगवान, 90 वर्षाच्या म्हातारीची कृष्ण म्हणण्यामध्ये जीव 10 वेळेला पलटी खाते. म्हाताऱ्या आज्या आहेत, त्यांना कृष्ण म्हणता येत नाही. म्हटले, ठीक आहे, पण काय अर्थ होतो कृष्ण नावाचा? त्यावेळेला गर्गाचार्य म्हणतात, कर्षयती इति कृष्ण. हा जो भक्ताच्या चित्ताचं कर्षण, आकर्षण करून घेतो त्याला कृष्ण म्हणायचं. म्हणून गर्गाचार्यांनी नावं सुंदर ठेवली, राम आणि कृष्ण. पण यशोदा मैयाच्या आवडीची 2 नावं होती, कनुवा आणि बलुवा. आवाज द्यायचा असेल ना तर यशोदा मैया पुकारायची, अरे बलुवा, अरे कनुवा म्हणून आवाज द्यायची आणि हा मैया करत दूर 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 करत हे बालक त्या ठिकाणी धावत यायची. दिव्य अशी लीला परमात्मा गोकुळामध्ये करतायत. यशोदा मैया आता लालांना हाताला धरून चालायला शिकवते. चालण्याचा अभ्यास यशोदा मैयाकडून परमात्मा करतोय. शुकाचार्य म्हणतात, करलो परीक्षिती दर्शन. जगाला चालण्याची शक्ती देणारा परमात्मा आज यशोदा मैया त्याला चालायला शिकवते. बोला राधे राधे. देवाने पुन्हा आणखी काही दिव्य अशा लीला केलेल्या आहेत. देव आता मोठे झाले, 2-3 वर्षाचे झालेले, आता घरात लीला करता करता बाहेर जाऊ लागलेले आहेत. त्या गवळणींच्या घरी जाऊ लागले. एक मोठं मंडळ बनवलं त्यांनी आणि त्याच्या मंडळीचं नाव आहे बाल गोपाल चौर्य विद्या प्रसार मंडळ. आणि सर्व गोकुळामध्ये परमात्म्याने या मंडळींना घेऊन लीला करायला सुरुवात केली. सर्व गवळणींच्या घरी खोड्या करू लागले. आता सगळ्या खोड्या सांगायला वेळ नाही. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय.
मग सर्वच्या सर्व गवळणी यशोदेच्या वाड्यावरती आल्या आणि यशोदा मैयाला खोड्या सांगू लागल्या. सर्वच्या सर्व गवळणी आज वाड्यावरती घरी आलेल्या दिसल्यानंतर यशोदा मैया विचारते, का ग गवळणी ना, सगळ्याच्या सगळ्या गवळणी तुम्ही आज माझ्या घरी आलात? माझ्या घरी तर काय आज भजन नाही, भागवत नाही, कीर्तन नाही. काला तर कालच झाला, रविवारी काला झाल्या, सोमवारी तुम्ही कशाला आला? त्यावेळेला त्या गवळणी म्हणतात, यशोदे आज तुझ्या लालाचे गीत गायला नाही आलो, मग तुझ्या लालाची करामत सांगायला आलो. यशोदा मैया घाबरली, काय केलं माझ्या लालाने? यशोदा मैयाला त्या गवळणी म्हणतात, यशोदे आम्ही काही चुगलखोर नाही, चहाडी करणाऱ्यातल्या नाही, जे काही सांगणार आहोत ते त्याच्या तोंडावरती त्याच्या सन्मुख सांगूया. कुठे तुझा तो लाला? बोलव त्याला. मग कन्हैयाला आवाज दिला यशोदा मैयाने, अरे कन्हवा. हा मैया करत दुडदुड करत धावत कन्हैया त्या ठिकाणी आले. यशोदा मैया म्हणते, अरे कन्हैया तू या गवळणींना परेशान करतो. सर्वच्या सर्व गवळणी तुझी शिकायत घेऊन आलेले आहेत. शिकायतचं नाव ऐकल्याबरोबर लालाचा चेहरा पडला, रोणी सुरत झाली बिलकुल. मग यशोदा मैया त्या लालाकडे पाहते आणि त्या गवळणींना डांटते. का ग म्हटले, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारी. माझं हे 5 वर्षाचं बाळ, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ दिसतंय मोदीर वाणी, बाळ दिसतंय मोदीर वाणी, बाळ दिसतंय मोदीर वाणी, मोदीर वाणी. काय सांगता तुम्ही सर्व गवळणी गोपी माझ्या लालावरती आळ घेतात असं यशोदा माता त्या गोपींना म्हणते. का? माझं गुणाचं बाळ आहे. बाळ सगुण गुणाचे तान गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने. पण तुम्ही मात्र गारणं सांगता. काय सांगता गारण गे गोकुळीच्या नारी. यशोदा मैयाला पटत नाही. बरं, जी आई असते ना मुलाची, त्या आईचं मूल ते लेकरू किती खोडकर असू द्या, त्या आईला माहीत असतं आपल्या लेकरासारखं खोडकर दुसरं लेकरू नाही, हे आईला माहीत असतं. पण ती कधी मान्य करत नाही. जी सख्खी आई आहे ना ती मान्यच करत नाही, आणि जी मान्य करते तिला सख्खी आई म्हणायचं नाही. यशोदा मैयाला पटत नाही. एक गवळण पुढं आली आणि म्हणते, यशोदे तुला पटत नाही पण माझा एक मी सांगते. यशोदा मैया म्हणते, ठीक आहे तू सांग, काय केलं माझ्या लालाने? म्हटले, हा माझ्या घरी येतो आणि भलत्या वेळेला येऊन वासरं सोडून देतो. यशोदा मैया म्हणते, त्याची आदत आहे.
गायीची धार काढण्याची वेळ झाली असेल, त्याला सवय, जन्माजन्मांतराचा अभ्यास आहे त्याचा, गायीची वासरं सोडणं, गायीचा सांभाळ करणं, सेवा करणं. ती गवळण म्हणते नाही मैया, भलत्या वेळेला त्याच्या मनात येईल त्या वेळेला येतो आणि वासरं सोडून देतो. त्या गवळणीचा सांगण्याचा भाव काही ओव्हर आहे. त्या गवळणीला काय सांगायचंय? त्या गवळणीला असं म्हणायचं की यशोदे, हा तुझा जो लाला आहे ना, तुला माहित नाही हा कोण आहे? हा ब्रह्मनिधीचा जनिता गरुपाता, हा कैसा त्या गवळणीला असं म्हणायचंय, तुझा हा लाला आहे ना, तो सामान्य नाहीये, तो साक्षात ब्रह्मवेदीचा म्हणजे ब्रह्मदेवाचा जनिता आहे. तो सामान्य नाही. वत्सान वंचन याचा अर्थ हा अवेळी येतो आणि भक्ताला मुक्ती प्रदान करतो. अवेळी याचा अर्थ क्वचित असं नाही. दुसरी गवळण पुढे आली आणि म्हटली, मैया तू माझं ऐक. यशोदा मैया म्हणते तू सांग. मैया म्हणते हा माझ्या घरी येतो, एकटा येत नाही. मग त्याचं फार मोठं मंडळ आहे, याला बोलवलं तर यांनी एकटं यायचं तर एकटा नाही येत. तो त्याच्यासोबत बाळासाहेब महाराजांना घेऊन येतो, नाथ महाराजांना घेऊन येतो, अर्जुन महाराज, दत्ता महाराज, राहुल महाराज, सगळी याची मंडळी घेऊन येतो, एकटा नाही आहे. याचं फार मोठं मंडळ आहे. बरं ठीक आहे, येतो, येऊन घरातलं दही दूध लोणी स्वतःही खातो आणि सगळ्यांना खाऊ घालतो. काही कमी नाही आपल्या घरी, ईश्वराने भरपूर काही दिलेलं आहे. देई ना का आपलीच लेकरं आहेत, ते काय बाहेरचे आहेत का? आपलेच आहेत. आपल्या लेकरांना खाऊ घातलं तर बिघडलं कुठं? स्वतः खातो, लेकरांनाही या गोपाळांनाही खाऊ घालतो, तरी सुद्धा घरातलं संपत नाही. मग याच्या आवाजामध्ये काय जादू आहे काय माहिती? हा आवाज देतो आणि एक आवाज दिल्याबरोबर सर्व गोकुळातील माकडे माझ्या एकटीच्या घरावरती येऊन टपकतात. त्या माकडांनाही खाऊ घालतो, माकडेही खाऊन झीक झाली तरी संपत नाही. मग माकडं जशी क्रिया करतील, माकडं काय करतात, हातामध्ये ते माडे घेतात, त्याचा वास घेऊन पाहतात. तसा हाही हातामध्ये माडे घेतो, त्याचा वास घेऊन पाहतो आणि वास घेऊन म्हणतो काय सडलेलं माखन याच्यामध्ये भरलेलं आहे, हे जर चांगल्या माणसाने खाल्लं तर आजारी नाही पडायचं, म्हणून ते माठ फोडून टाकतो. नाते भांडम भिनती अशा खोड्या करतो. आम्ही आता याला कंटाळून गेलेलो आहे. मग यशोदा मैया त्याला समजावून सांगते, कन्हैया तू खोड्या करू नको, या गवळणी परेशान आहे. कन्हैया ऐकत नाही म्हणून देवाला नवस करते यशोदा मैया. ठीक आहे, गणपती बाप्पाचा नवस केला. देवाने गणपती बाप्पाचा मान राखला. 1 महिनाभर देवाने काही खोडी केली नाही. यशोदा मैयाने तो नवसही पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर एक दिवस परमात्मा विचार करतात, ही जी ब्रजरज आहे, वृंदावनची भूमी आहे, त्या वृंदावन भूमीतील ही ब्रजची रज जी आहे तिची महिमा खूप श्रवण केलेली आहे, पण तिचा स्वाद आपण काय अजून घेतला नाही. जरा स्वाद घेऊया. मग परमात्म्याने आज त्या ब्रजरजचा स्वाद घेण्याकरता लीला केली. काय केलं? आज माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर बलराम दादाने पाहिलं, म्हटले कन्हैया मी यशोदा मैयाला सांगितल्याशिवाय राहणार नाही, तू माती खाल्ली. आई गाई नाही खाल्ली मी माती, 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 आई नाही खाल्ली मी माती. आई यशोदा मैया येऊन पाहते, विचारते कन्हैया तू माती खाल्ली? म्हटले आई मी माती खाल्ली नाही, खाल्ली मी माती. यशोदा मैया म्हटले तू माती खाल्ली नाही? म्हटले नाही खाल्ली. म्हटले हे बलराम दादा बोलतो ते? बलराम दादा खोटं बोलतो. बलराम दादा खोटे बोलतो, तू भान घेतो माझ्यावरी.
नाही खाल्ली मी माती. वेळेच्या बरं आई मी माती खाल्ली नाही. दाऊ भैया खोटं बोलतो, माझ्यावरती त्याने कुभांड घेतलेलं आहे. कोदांड आहे त्याचं. काही काही माणसं कोदांड करतात ना. कोदांड कसं असतं मला चांगलं सांगता येईल पण नाही सांगायचं, वेळ नाही. म्हटले बलराम दादाने कुभांड केलेलं आहे. पण हे सगळे मित्र बोलतात ते म्हटले ते सुद्धा त्याच्याच पक्षात गेले. त्यांनी आमचा गट सोडलाय आणि त्या गटात प्रवेश केलाय. म्हणून ते सगळेच्या सगळे आता त्याच्या बाजूने त्यांचा पक्ष त्यांची बाजू मांडतात. त्याची बाजू घेतात हे सगळे. म्हटले त्यांना धर्म कळतो की नाही? सगळं कळतंय आई, सगळं कळतंय त्यांना, पण पक्षात त्या गेलेत ना म्हणून गप्प बसले. बोला राधे राधे. म्हटले आई तुला पटत नाही, तुला जराही सच्चाई वाटत असेल ना तर तू प्रत्यक्ष माझ्या मुखामध्ये पहा. मग यशोदा मैया म्हणते कन्हैया ही गोष्ट तू इमानदारीची केलीस. उघड. कन्हैया म्हणतात नाहं भक्षितवानं सर्वे मिथ्या विशंसिनः यदि सत्यगिरस्तरे समक्षं पश्चिमे मुखम. मैया तुला जराही खरं वाटत असेल तर प्रत्यक्ष माझ्या मुखामध्ये पहा. यशोदा मैया म्हणते ठीक आहे कन्हैया उघड बघ. कन्हैया मुख उघडणार तेवढ्यामध्ये जी ऐश्वर्य शक्ती आहे तिने विचार केला. कन्हैयाने जर मुख उघडलं तर त्याच्या मुखामध्ये आहे माती आणि यशोदा मैयाच्या हातामध्ये आहे काठी. मुखामध्ये जर माती दिसली तर ही काठी मारायला सुरुवात करेल यशोदा मैया आणि माझा अपमान होईल असा ऐश्वर्य शक्ती विचार करते. आणि कन्हैयाने मुख उघडल्यानंतर ऐश्वर्य शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. ब्रह्मांडाचं दर्शन आज यशोदा मैयाला कन्हैयाच्या मुखामध्ये झाले. बोलिये कृष्ण कन्हैया. ज्या ठिकाणी यशोदा मैयाला मुखामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन झाले ना त्या घाटाचं नाव आहे ब्रह्मांड घाट. आपण ब्रह्मांड घाटावरती गेलतो ना, राठोड काकू उमाताई बरेच जण येतात. आपण त्या ठिकाणी जाऊन फपाळ साहेब सुद्धा होते सोबत. एक मिनिट. हा गे काकू. हा माझ्या ध्यानातूनच गेलं कसं. त्या ब्रह्मांड घाटावरती परमात्म्याने ही लीला केलेली आहे. ही लीला या ठिकाणी संपन्न होते. एक दिवस यशोदा मैया मंथन करत असताना कन्हैया हात पकडलेला आहे. मैया बस अब तेरी साधना सफल झाली. तुझी साधना सफल झाली. आता तुला काही करण्याची गरज नाही. आता मी आलेलो आहे. तू हे सगळं जे काही करत आहेस ना ते कशा करता करते? माझ्या करता म्हणजे देवा करता. हे जे ध्यान भजन पूजन कीर्तन नामस्मरण भागवत कथा शिवकथा रामकथा जे काय असेल भगवद्गीता कशासाठी? हे सगळं माझ्यासाठी. आता मी आलोय ना, आता हे तुला काही करण्याची गरज नाही. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरण युक्तासु निर्ममंत स्वयं दधी यानी यानी गीतानि तद्बाल चरितानि च दधी निर्मंथने काले स्मरन्ति गायक. कन्हैया म्हणतात मैया मला भूक लागलेली आहे. यशोदा मैया म्हणते आता हे दोन्ही काढायला तर खूप वेळ लागेल, तोपर्यंत तू माझं बोला राधे राधे. मग आज कन्हैया मुग्ध होऊन यशोदा मैयाचं दुग्धपान करू लागलेले आहे. 2 वेळेला यशोदा मैयाला कन्हैयाने ब्रह्मांडाचं दर्शन घडवलेलं आहे. एक वेळेला माती खाल्ली त्या वेळेला आज दूध पित असताना. बोला राधे राधे. ही अशी भाग्यशालिनी माता आहे. त्याच्यानंतर कन्हैयाने अतृप्त अवस्थेमध्ये यशोदा मैयाने सोडल्यामुळे राग आला आणि घरातील सर्व माठ मटके फोडून टाकले. यशोदा मैयाला राग आला आणि उखळाला बांधलं. उखळ बंधनलीला पुढे येते आणि त्या यमलार्जुन नावाचे जे विशाल वृक्ष होते ना त्यांचा उद्धार केला. त्याच्यातून दिव्य असे 2 पुरुष प्रगट झाले आणि त्यांनी दिव्य अशी मग देवाची स्तुती केलेली आहे.
एक श्लोकामध्ये सुंदर अशी ती स्तुती आहे. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथाया हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्णः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत्प्रणामे दृष्टि सतां दर्शनेस्तु भवत्तनूनां. दिव्य अशी स्तुती त्या यमलार्जुनांनी देवाची केलेली आहे. आणि यमलार्जुनांचा उद्धार झाला. त्या ठिकाणाहून ते निघून गेल्यानंतर नंद बाबा त्या ठिकाणी आले. येऊन पाहतात विशाल असे वृक्ष उपटून पडलेले दिसले. ही घटना पाहिल्यानंतर नंद बाबा चिंतित झालेले आहेत. नंद बाबांनी मग सर्व गोपाळांना मित्रांना बोलावून घेतलं आणि विचार करतात, जेव्हापासून लाला आपल्या घरी आलेला आहे ना, तेव्हापासून नित्य काही ना काही संकट येत आहे. तर ह्या घरी आपण राहायचं नाही, या गोकुळात राहायचं नाही. बैलगाडीमध्ये आपलं ते सामान भरलेले, पसारा भरला, सर्व ते ऐश्वर वैभव सर्व काही सोडलं आणि त्या ठिकाणावर निघालेले आहे. बघा कशा करता, देवाच्या सुखा करता. जर देवाला इथं सुख नाहीये तर या ऐश्वर्यात राहून करायचं काय म्हणून निघाले. पण म्हटले जायचं कुठं. त्यावेळेला उपनंद म्हटले, बाबा आपल्या या ब्रजमध्ये अनेक प्रकारचे वन आहेत. तालवन, बेलवन, कामवन, अंबिकावन, मधुवन, वृंदावन आहेत ना. कपाळ महाराज बरेच वन आपण पाहिले ना. वृंदावन मध्ये अनेक वन आहेत. त्या सर्व वनामध्ये सबसे बढिया वृंदावन आहे. त्या वृंदावनला आपण जाऊया. मग सर्वच्या सर्व वृंदावनला आलेले आहेत. वनं वृंदावनं नाम पशव्यं नवकारणं गोप गोपी गवां सेव्यं पुण्यात्रेण वेदं. मीराबाईच्या पदामध्ये आपण 2 मिनिटात जाऊया. हरी लागे वृंदावन को, लागे वृंदावन को, लागे वृंदावन को, हे जे वृंदावन आहे ना, त्या वृंदावन मध्ये काय आहे तर त्या ठिकाणी मीराबाई सांगतात, त्या वृंदावन मध्ये प्रत्येक घरी तुळशी आहे, प्रत्येक घरी ठाकुरांची सेवा आहे. घर घर तुलसी ठाकुर सेवा, घर घर तुलसी ठाकुर सेवा, तुलसी ठाकुर सेवा, घर घर तुलसी ठाकुर सेवा. परमात्मा वृंदावनला आलेले आहे. वृंदावनला आल्यानंतर सुद्धा परमात्म्याच्या दिव्य अशा लीला सुरू आहे.
कन्हैया यशोदा मैयाला आज म्हणतात, मैया आज मी सुद्धा गायी सांभाळण्याकरता जाणार. यशोदा मैयाला हसू आलेला आहे. यशोदा मैया म्हणते, अरे लाला, अगोदर तू तुझा जीव सांभाळायला शिक, आपला जीव व्यवस्थित सांभाळ, मग तू गवळ्याचा मुलगा आहे, तुला गायी सांभाळणं आहे. कन्हैया नाराज झाले. मग यशोदा मैया म्हणते, कन्हैया तू आधी लहान लहान वासरं सांभाळण्याचा अभ्यास कर. मग छोटे छोटे वासरं घेऊन कन्हैया ती गाई वासरं सांभाळण्याचा अभ्यास करू लागली. छोटी छोटी गैया, छोटी छोटी गैया, छोटे छोटे छोटी छोटी